रामराम शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीने जे नुकसान झालेलं आहे त्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल हा आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान हे झालेलं आहे. तर नेमकं कोणत्या पिकाचं किती नुकसान झालेलं आहे, तसेच नांदेडमध्ये वीज पडून 2 व्यक्ती हे गेलेले आहेत. जनावरेही मोठ्या प्रमाणामध्ये मृत झालेले आहेत. तर नेमकी काय माहिती आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नाशिक जिल्ह्यात 18 व 19 मार्च रोजी मालेगाव, सटाणा, नांदगाव, निफाड आणि सिन्नर तालुक्यात जोरदार पावसासह गारपीट झाली. यामुळे कांदा, गहू, द्राक्ष, डाळिंब, सीताफळासह भाजीपाल्याचे नुकसान झाले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 63 गावात 10,622 शेतकऱ्यांचे 7,054 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. पश्चिमी चक्रवाताने सध्या देशात विविध ठिकाणी बेमोसमी पावसासह गारपीट होत आहे. नाशिक जिल्ह्यातही 5 तालुक्यामध्ये जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. द्राक्ष, उन्हाळ कांदा आणि गहू ही काढणीला आलेली पिके आहेत, परंतु पाऊस आणि गारपिटीमुळे पिकासह शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हे झाले आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता इतर जिल्ह्यात पाऊस झाला. 18 आणि 19 रोजी संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार 16 मार्चपासून झालेल्या पावसामुळे 533 गावातील 20,896 शेतकरी बाधित झाले आहेत. एकूण 11,572.13 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसलेला आहे. नांदेडात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गुलाब मसाराव मार्कड वय 33 राहणार पातोंडा तालुका जिल्हा हिंगोली यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर दीपिका संजय राठोड वय 16 राहणार शिळवणी तालुका देगलपूर जिल्हा नांदेड यांचाही वीज पडून मृत्यू झाला. शासनाकडून मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख नुकसान भरपाई प्रस्तावित आहे. विभागात एकूण 41 जनावरे मृत्युमुखी पडली. यात 18 मोठी, 15 लहान दुभती जनावरे ही आहेत. जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये पाऊस व गारपीट झाली आहे. त्यामुळे 7,054 हेक्टर कृषी क्षेत्र हे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार हा अहवाल वरिष्ठाकडे सादर केला आहे, अशी माहिती रवींद्र माने जिल्हा कृषी अधीक्षक यांनी दिली आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात तालुका निहाय व पीक निहाय नुकसान. तर सुरुवातीला तालुका निहाय नुकसान पाहूयात. मालेगाव तालुक्यामध्ये 3,311 हेक्टरवर नुकसान आहे. तर सटाणामध्ये 1,673 हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे. नांदगावमध्ये 897 हेक्टरवर नुकसान आहे. नेपाड येथे 622 हेक्टरवर नुकसान आहे. सिन्नर येथे 551 हेक्टरवर नुकसान आहे. असं एकूण 7,054 हेक्टरवर नुकसान हे या अतिवृष्टीनं झालेलं आहे. तर पीक नुकसान पाहूयात. मक्याचं 300 हेक्टरचं नुकसान हे आहे. तर भाजीपाल्याचं 52 हेक्टरचं नुकसान आहे. कांद्याचं 4,482 हेक्टरचं मोठं नुकसान हे नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या झालेलं दिसून येत आहे. तर सीताफळाचं 1 हेक्टरचं नुकसान आहे. गहू 720 हेक्टरवर याचं नुकसान झालेलं आहे. डाळिंबाचं 1,377 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे. तर द्राक्षाचं 109 हेक्टरवर नुकसान हे या पावसामुळे झालेलं आहे. तर मित्रांनो, आपलं काही नुकसान झालं आहे का, कमेंट बॉक्समध्ये नक्की याची माहिती आपण टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.